नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण पाहणार आहोत की 8 महिन्याच्या बाळासाठी खेळणं केवळ मनोरंजक नसून त्यांच्या विकासासाठी किती आवश्यक आहे. जेव्हा तुमचं बाळ खेळण्यांशी किंवा तुमच्याशी खेळतं तेव्हा त्याच्या मेंदूचा आणि शरीराचा विकास कसा होतो हे आज आपण जाणून घेणार आहोत. शारीरिक विकास म्हणजेच फिजिकल डेव्हलपमेंट. 8 महिन्यांचं बाळ आता रांगायला लागतं किंवा आधारानं बसायला शिकतं. खेळांमुळं काय काय फायदा होतात बघा. स्नायूंची मजबूती होते. जेव्हा बाळ खेळण्याकडं झेपावतं किंवा रांगतं तेव्हा त्याच्या हातापायांचे स्नायू मजबूत होतात. तुम्ही बघत आहात व्हिडिओमध्ये त्रिशूल रांगण्याचा किंवा पालथे पडून खेळणी पकडण्याचा प्रयत्न करत आहे. हात आणि डोळ्यांचा ताळमेळ म्हणजेच हँड आय कोऑर्डिनेशन होतं. खेळणी उचलणं, एका हातातून दुसऱ्या हातात घेणं, याच्यामुळं त्यांच्या हाताच्या हालचाली आणि नजर यांचा ताळमेळ बसतो. बारीक हालचाली म्हणजेच फाईन मोटर स्किल्स. लहान वस्तू पकडण्याचा प्रयत्न केल्यामुळं त्यांच्या बोटांची पकड मजबूत होते, जेणेकरून त्यांनी पेन पेन्सिल पुढे चालून व्यवस्थित हातात धरू शकतात. मानसिक आणि बौद्धिक विकास म्हणजेच कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट. खेळणं म्हणजे बाळासाठी एक प्रकारचं शिक्षणच आहे. त्याच्यामुळे कुतूहल वाढतं. नवीन रंग, आवाज, आकार पाहून बाळाची विचार करण्याची शक्ती वाढते. समजा बाळानं खुळखुळा हलवला आणि आवाज आला तर त्याला समजतं की माझ्या कृतीमुळं हा आवाज येत आहे. हे शिकणं खूप महत्त्वाचं आहे. एकाग्रता वाढते. बाळ जेव्हा एखाद्या खेळण्यात मग्न असते तेव्हा त्याची एकाग्रता वाढायला मदत होते. सामाजिक आणि भावनिक विकास होतो. म्हणजे काय, बाळ तुमच्याशी जेव्हा खेळतं तेव्हा काय होतं तर नातं घट्ट होतं. पालकासोबत खेळताना बाळाला सुरक्षित वाटतं आणि तुमचं नातं अधिक घट्ट होतं. संवाद कौशल्य. जेव्हा तुम्ही खेळताना जे बोलता ते बाळ ऐकतं, त्यामुळे त्याच्या भाषेचा पाया रचला जातो. पिकाबू सारख्या खेळामुळे त्यांना माणसांच्या चेहऱ्यावरील हावभाव समजायला मदत होतात. पालकांनी लक्षात ठेवा की महागड्या खेळण्यापेक्षा तुमचा वेळ बाळासाठी जास्त महत्त्वाचा आहे. बाळाला सुरक्षित वातावरणात जमिनीवर खेळू द्या, पण खेळताना नेहमी त्यांच्यावर लक्ष ठेवा. तर आजच तुमच्या बाळासोबत जमिनीवर बसा आणि त्याच्या बाललीलांचा आनंद घ्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, 8 महिन्याचं बाळ सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी पालकांनी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक असतं. आहार आणि पोषण म्हणजेच सकस आहार. आता बाळ जेव्हा घन आहार घ्यायला चालू केला आहे त्यामुळे त्याला वरण भात किंवा नाचणीची पेज, फळांच्या प्युरीसोबतच विविध भाज्यांचे सूपसुद्धा द्यायचं. त्यामुळे त्याला सर्व जीवनसत्व मिळतील. स्तनपान सुरूच ठेवायचे. बाळाचं वरचा आहार जरी घेत असलं तरी किमान 2 वर्षापर्यंत शक्य असेल तोवर आईचे दूध सुरू ठेवावं. त्यात नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती असते. पाणी. बाळाला आता नियमितपणे थोडं थोडं पाणी पिण्याची सवय लावा, जेणेकरून त्याचे शरीर हायड्रेटेड राहील. हातांची स्वच्छता. बाळ रांगू लागला आहे, प्रत्येक वस्तू तोंडात टाकतं, त्यामुळे बाळाचे हात वारंवार स्वच्छ पुसावेत किंवा धुवावेत. खेळणी पण स्वच्छ ठेवली पाहिजेत. बाळ जी खेळणी तोंडात घालतं ती गरम पाण्यानं किंवा जंतुनाशकानं नियमित स्वच्छ करायची. नखं कापायची. बाळाची नखं वेळेवर कापायची, कारण नखांमध्ये घाण साचते आणि ती घाण पोटात गेल्याने इन्फेक्शन होऊ शकतं. 8 महिने पूर्ण होत असताना डॉक्टरांनी सांगितलेले सर्व लसीकरण सुद्धा वेळेवर झाले आहे की नाही याची खात्री करा. लसीकरणामुळे बाळाचं गंभीर आजारांपासून संरक्षण होतं. निरोगी राहण्यासाठी बाळाची झोप पूर्ण होणे गरजेचे आहे. 8 महिन्याच्या बाळाला साधारणपणे दिवसा आणि रात्री मिळून 12 ते 14 तासांची झोप आवश्यक असते. बाळ आता हालचाल करतं, त्यामुळे घराचे कोपरे, इलेक्ट्रिक बोर्ड आणि जमिनीवर पडलेल्या लहान वस्तू ज्या बाळ गिळू शकतं यांच्यापासून बाळाला सुरक्षित ठेवलं पाहिजे. बाळाला रोज तेलानं मालिश करा, त्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं, हाडं मजबूत होतात आणि बाळाला चांगली झोप लागते. हवामानानुसार सुद्धा बाळाची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. हवामानानुसार कपडे घालायचे. जास्त थंडी किंवा जास्त उष्णता यांच्यापासून त्याचे संरक्षण करायचे. शक्यतो सुती आणि आरामदायी कपड्यांचा वापर करायचा.